नमस्कार. आजच्या या माहिती सत्रामध्ये आपण एका अशा पदार्थाबद्दल बोलणार आहोत जो आपल्या स्वयंपाकघरात अगदी सहज सापडतो, पण त्याचे फायदे ते मात्र अनेकदा आपल्या नजरेतून सुटतात. हो, आपण बोलतोय मसूर डाळीबद्दल. शाकाहारी आहारात पुरेसं प्रोटीन मिळवणं हे अनेकांसाठी एक मोठं कोडं असतं, नाही का? पण विचार करा, याचं उत्तर एकदम सोपं असेल आणि तेही आपल्याच घरात, आपल्या स्वयंपाकघरात लपलेलं असेल तर? चला शोधूया. तर हे प्रथिनांचं कोडं आणि त्याचं उत्तर. एक गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की प्रोटीन्स म्हणजे प्रथिनं आपल्या शरीरात आपोआप तयार होत नाहीत. ती आपल्याला बाहेरून म्हणजे आपल्या आहारातूनच मिळवावी लागतात. आणि याचं उत्तर आपल्या डब्यांमध्ये आधीपासूनच असू शकतं. ही आहे आपली साधीसुधी मसूर डाळ. हो, हीच आहे आपल्या आजच्या चर्चेची खरी हिरो. चला तर मग या मसूर डाळीची जरा नीट ओळख करून घेऊया. आपण रोजच्या जेवणात तूर, मूग किंवा हरभरा डाळ जास्त वापरतो, पण ही केशरी रंगाची डाळ जी दिसायलाही छान दिसते, तिच्यामध्ये आरोग्याचे अनेक खजिने दडलेले आहेत. आता येऊया या डाळीच्या सुपर पॉवर्सकडे. सगळ्यात आधी वजन आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणं. आजच्या काळात या दोन्ही गोष्टी खूपच महत्त्वाच्या झाल्यात. बरं, मग ही डाळ हे काम करते तरी कशी? तर यात ना मॉलिब्डेनम नावाचा एक खास घटक असतो. तो काय करतो तर शरीरातले नको असलेले पदार्थ बाहेर फेकायला मदत करतो. साहजिकच वजन नियंत्रणात राहायला मदत होते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यातले कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स. ते आपली पचनक्रिया थोडी हळू करतात. आणि पचनक्रिया हळू झाली की काय होतं, रक्तातील साखर एकदम वाढत नाही, ती हळूहळू आणि नियंत्रणात वाढते. म्हणूनच ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांच्यासाठी मसूर डाळीचं सेवन खरंच खूप फायदेशीर ठरू शकतं. चला पुढे जाऊया. ही डाळ अजून कशासाठी फायदेशीर आहे ते बघूया. आता बोलूया आपल्या डोळ्यांबद्दल आणि हाडांच्या आरोग्याबद्दल. इथे बघा, सगळं किती स्पष्टपणे दिसतंय. मसूर डाळीतून व्हिटॅमिन ए, सी आणि ई भरपूर मिळतात, जे डोळ्यांचं आरोग्य जपतात, डोळ्यांची जळजळ कमी करतात. त्याचबरोबर कॅल्शियम आणि फॉस्फरस हाडांना मजबूत बनवतात. आणि मॅग्नेशियममुळे स्नायूंची ताकद वाढते. म्हणजे एकाच डाळीत कितीतरी फायदे आहेत. याचा सरळ अर्थ काय होतो तर आहारात मसूर डाळीचा नियमित समावेश केला तर ऑस्टिओपोरोसिससारख्या हाडांच्या गंभीर आजारांचा धोका कमी व्हायला नक्कीच मदत होऊ शकते. हा खरंच एक खूप महत्त्वाचा फायदा आहे. आता आपण मसूर डाळीच्या एका अशा गुणाबद्दल बोलणार आहोत जो तिला इतरांपेक्षा खूप वेगळं ठरवतो, आणि तो म्हणजे ती पचायला कशी आहे. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा पचनाचा विषय येतो तेव्हा सगळ्याच डाळी काही सारख्या नसतात. काही डाळी पचायला बऱ्यापैकी जड असू शकतात. आणि इथेच मसूर डाळ बाजी मारते. हे बघा, तूर किंवा हरभरा डाळ काही जणांना पचायला जड वाटते, नाही का? पण मसूर डाळ ही अगदी मुगाच्या डाळी इतकीच हलकी आणि पचायला सोपी असते, ज्यामुळे पोटाचं आरोग्य उत्तम राहतं. ही एक ओळ अगदी लक्षात ठेवण्यासारखी आहे. मुगाच्या डाळीप्रमाणे पचायला हलकी, हा तिचा सगळ्यात मोठा प्लस पॉइंट आहे, जो तिला बाकीच्या डाळींपेक्षा वेगळा बनवतो. चला तर मग सगळं एकदा पटकन आठवूया. मसूर डाळ वजन आणि साखर नियंत्रणात ठेवते, डोळ्यांसाठी आवश्यक जीवनसत्वांनी भरलेली आहे, हाडांसाठी महत्त्वाची खनिजं पुरवते, आणि सगळ्यात महत्त्वाचं, पचायला एकदम सोपी आहे. म्हणजे आहे की नाही हे एक छोटंसं पॉवर हाऊस. तर आता या डाळीचे इतके सगळे फायदे कळल्यावर हा आपल्या स्वयंपाकघरातला सुपर हिरो आठवड्याच्या जेवणात स्वतःची हक्काची जागा मिळवेल का? विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?